आज आपण पाहतोय मिक्स डाळीचे वरण. अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आणि रेग्युलर वरणापेक्षा थोडी चवीला वेगळी आहे आणि पौष्टिक तर आहेच आहे. चला मग वेळ न घालवता आपण या मिक्स डाळीच्या वरणाची रेसिपी पाहूयात. त्यासाठी आपल्याला लागणार आहे उडदाची डाळ, मुगाची डाळ आणि तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ. या चारही डाळी आपल्याला लागणार आहेत. 1 ते 1.5 वाटी या डाळी भरलेल्या आहेत. त्यानंतर ह्या सर्व डाळी आपण एका बाउलमध्ये मिक्स करून घेणार आहोत. आणि या सर्व डाळी आपण मिक्स केल्यानंतर आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. आपल्याला या डाळी 1 ते 2 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. ह्या डाळी आपण छानपैकी धुतल्या आहेत. आता आपण कुकरमध्ये शिजायला घालणार आहोत. तर शिजण्यासाठी आपल्याला 2 ग्लास इथे आपल्याला पाणी घालायचे आहे. आणि त्यानंतर आपण यात घालणार आहोत हळद आणि अगदी थोडे तेलाची धार घालणार आहोत. त्यामुळे कुकरच्या बाहेर आपल्या वरणाचे पाणी येत नाहीत. तर त्यानंतर आपण याचे कुकरचे झाकण लावून घेतले आहे आणि गॅसवरती 2 ते 3 शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत. शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण हिरवं वाटण तयार करून घेऊयात. आपण लसूण घेतला आहे, 1 कुडी लसूण सोलून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि खोबरं घेतलेले आहे. याचं आपल्याला हिरवं वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी मिक्सर ग्राइंडरमध्ये आपण खोबरे, लसूण आणि कोथिंबीर मिक्स करून बारीक फिरवून घेणार आहोत. छानपैकी स्मूथ आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहे. तर पाहू शकता आपलं हिरवं वाटण रेडी झालं आहे आणि आपले कुकरलाही 3 शिट्ट्या पूर्ण झालेल्या आहेत. तर आपण हे पाहू शकता आपलं वरण हे छानपैकी शिजलं गेलं आहे. छानपैकी आपण हे हटवून घेणार आहोत म्हणजे छानपैकी हे मिक्स होते. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे. 1 ते 2 चमचा आपण इथे मीठ घातलेले आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे. तर आता आपले हे वरण रेडी झाले आहे. तर त्याला आपण छानपैकी तडका तयार करून घेणार आहोत. तर गॅसवर कढई ठेवली आहे, त्यात थोडे तेल घातले आहे आणि मोहरी आणि जिऱ्याचा आपण तडका तयार करून घेणार आहोत. जिरे मोहरी कडकडली की त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे आपले हिरवं वाटण केलेलं आहे ते आपल्याला या तेलामध्ये घालायचे आहे आणि छानपैकी खरपूस आपण हे तेलात फ्राय करून घेणार आहोत. आणि हे फ्राय झाले की आपल्याला त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो पण छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर चवीनुसार आपण घालणार आहोत यामध्ये हिंग. हिंगामुळे चव फार छान येते. त्यानंतर चवीनुसार आपण तिखट घालणार आहोत आणि थोडी हळद घालणार आहोत. आणि छानपैकी आपल्याला हे मसाला फ्राय करून घ्यायचा आहे तेलावरती. छानपैकी फ्राय झालं की आपल्याला आपलं शिजलेलं जे वरण आहे ना ते आपण यामध्ये घालणार आहोत. आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत आपण त्यामध्ये थोडं पाणी घालणार आहोत. तर पाहू शकता अगदी मस्तपैकी आपले वरण रेडी होणार आहे. तर याला आपण एक उकळी फुटू देऊयात. तर पाहू शकता या आपल्या वरणाला छानपैकी दणदणून उकळी फुटली आहे. आपले वरण रेडी झाले आहे. तर त्यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत. पाहू शकता किती दिसायला टेम्पटिंग असे हे वरण दिसत आहे. चवीला अतिशय अप्रतिम हे वरणाची चव लागते. पौष्टिक तर आहेच आहे. तर हे वरण तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत किंवा पोळीसोबत सर्व करू शकता. तुम्हाला कशी वाटली या मिक्स डाळीच्या वरणाची रेसिपी? जर तुम्हाला थोडीफार पण जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
नमस्कार.